नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी स्नेहा अंकिता। सविस्तर बातम्यांपूर्वी टाकूयात एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। 2022 पर्यंत देशातील सर्वांना घरं देण्याचं पंतप्रधान मोदींचं आश्वासन ठरलं मृगजळ। पंतप्रधान आवास योजनेचा उडाला बोजवारा। कोल्हापूर शहरात योजनेचं काम संथ गतीनं। बोरवडेतील शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध। प्रसंगी आंदोलन उभा करू। शिवसेना शिंदे गटाचे पंचायत समिती सदस्य बालाजी फराकटे यांचा इशारा। इचलकरंजीतील अतिक्रमणांविरोधात महापालिकेची कारवाई सुरूच। दुसऱ्या दिवशी एएससी कॉलेज परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई। कोल्हापुरातील लक्ष्मीपुरीत दिवसा ढवळ्या चोरी। 18 तोळे वजनाच्या 27 लाखांच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला। आणि सरकारी निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाच्या दुसऱ्या दिवशी कोल्हापुरातलं आंदोलन अधिक तीव्र। मागण्या मान्य न झाल्यास 1 मे पासून निवडणुका, जनगणना यासह विविध शासकीय कामांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। एस न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। 2022 पर्यंत देशातील सर्वांना घरं देण्याचं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं होतं, पण त्यांच्या अनेक आश्वासनानुसार हे सुद्धा एक आश्वासनच ठरले। 2022 नंतर 4 वर्ष उलटून गेल्यानंतरही त्यांच्या या आश्वासनाची पूर्तता अद्याप झालेली दिसत नाही। सर्वांना घर देण्यासाठी राबवण्यात आलेल्या पंतप्रधान आवास योजनेचा बोजवारा उडाल्याचे चित्र समोर येतंय। कोल्हापूर शहरातही पंतप्रधान आवास योजनेची अंमलबजावणी संथ गतीनं होत असल्याचं दिसून येतंय। अरे एक बार ये जो चोर लुटेरों के पैसे विदेशी बैंकों में जमा है ना, उतने भी हम रुपये ले आए ना, तो भी हिंदुस्तान के एक एक गरीब आदमी को मुफ्त में 15-20 लाख रुपए यूं ही मिल जाएगा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक प्रचार काळात अनेक आश्वासनं दिली होती। प्रत्येकाच्या बँक खात्यात 15 लाख रुपये जमा करणार, शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या 1.5 हमी भाव देणार, वर्षाला 2 कोटी रोजगार देणार, अशा प्रकारची अनेक आश्वासनं मोदींनी दिली होती। मात्र ही प्रत्येक आश्वासनं खोटी आणि पोकळ ठरली आहेत। या आश्वासनांवर आता मोदी सुद्धा काढत नाहीत। काही आश्वासनांची कालमर्यादा उलटून गेल्यानंतरही ते पूर्ण झालेलं दिसत नाही। त्यापैकीच एक आश्वासन म्हणजे 2022 पर्यंत सर्वांना घर देण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेलं आश्वासन 2022 नंतर 4 वर्ष उलटून गेल्यानंतरही त्यांच्या या आश्वासनाची पूर्तता अद्याप झालेली दिसत नाही। मेरे मन में सपना है कि 2022 में जब भारत के 75 साल हो, तब तक हमारे देश के कोई परिवार ऐसा न हो जिसके पास रहने के लिए अपना घर न हो। सर्वांना घर देण्यासाठी राबवण्यात आलेल्या पंतप्रधान आवास योजनेचा बोजवारा उडाल्याचं चित्र समोर येत आहे। कोल्हापूर शहरातही पंतप्रधान आवास योजनेची अंमलबजावणी अपेक्षित वेगानं झालेली नसल्याचं समोर येत आहे। याबाबत एस न्यूजनं नेमकी पंतप्रधान आवास योजना काय आहे आणि तिची अंमलबजावणी कशी होते याबाबत महापालिकेतील सामाजिक विकास विशेषज्ञ युवराज जबडे यांनी माहिती दिली। कोल्हापूर महानगरपालिकेतर्फे आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गासाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घर बांधण्यासाठी अर्थसहाय्य म्हणून अनुदान दिलं जातं। याच्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये एकूण 4 घटक आहेत, ज्यामध्ये नागरिक स्वतःच्या जागेवरती जर घर बांधणार असेल तर त्याला 2.5 लाख रुपयापर्यंतचं अनुदान शासनामार्फत दिलं जातं। याच्यामध्ये केंद्र शासनाचा हिस्सा आणि राज्य शासनाचा हिस्सा असा डिवाइड केलेला हिस्सा आहे। त्यामध्ये केंद्र शासन 1.5 लाख रुपये अनुदान देतं आणि राज्य शासन 1 लाख रुपये अनुदान त्या लाभार्थ्याला देतं। 2018 पासून पंतप्रधान आवास 1.0 योजनेसाठी 764 जणांनी अर्ज केले होते। त्यापैकी 518 लाभार्थ्यांना योजनेचा फायदा मिळाल्याचा दावा जबडे यांनी केला आहे।
प्रधानमंत्री आवास योजना जी आहे ही पूर्वी 2018 पासून कोल्हापूर शहरात लागू झाली होती. तर या योजनेमध्ये आत्तापर्यंत आपण वैयक्तिक स्वरूपातील घरकुल बांधण्यास अनुदान या अंतर्गत 764 लोकांनी अर्ज केलेले होते. त्यापैकी 518 घरं बांधून आता पूर्ण झालेली आहेत आणि पूर्ण लाभ त्या लोकांना दिलेला आहे. त्यानंतर अफोर्डेबल हाऊसिंग म्हणजे परवडणाऱ्या दरातील घरांची निर्मिती यामध्ये कोल्हापूर शहरामध्ये एकूण 4 प्रकल्प पूर्ण झालेले आहेत. त्या 4 प्रकल्पांमध्ये मिळून एकूण 864 घरांचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे आणि 864 लाभार्थी म्हणून नागरिकांनी याच्यामध्ये 864 कुटुंबांनी याच्यामध्ये लाभ घेतलेला आहे. त्यानंतर इंटरेस्ट सबसिडी स्कीम जी मगाशी मी म्हटलो त्याला आपण या 1.0 मध्ये क्रेडिट लिंक सबसिडी स्कीम असं म्हणतो. तर यामध्ये 2,67,000 रुपयापर्यंतचं अनुदान बँकांमार्फत लाभार्थ्याच्या खात्यावरती कर्ज खात्यावरती जमा केलं जात होतं. तर यामध्ये साधारणतः 6,500 नागरिकांनी आपल्या कोल्हापूर शहरामध्ये लाभ घेतलेला आहे. अशा पद्धतीने आपण 1.0 मध्ये काम केलेलं होतं. यापूर्वी अर्ज करूनही लाभ न मिळालेल्यांनी पुन्हा अर्ज सादर करावेत. त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील असं आश्वासन त्यांनी दिलंय. त्यानंतर आता प्रधानमंत्री आवास योजना 2.0 जी आहे ही नव्यानं सुरू झालेली आहे. याच्यामध्ये ज्या नागरिकांनी 1.0 मध्ये म्हणजे पूर्वीच्या आवास योजनेमध्ये अर्ज केलेले होते ते अर्ज आता पुन्हा ग्राह्य धरले जाणार नाही, तर त्यांना पुन्हा नवीन अर्ज करावे लागतील. समजा एखाद्या कुटुंबानं पूर्वी अर्ज केला होता आणि काही कारणामुळे त्याला तो लाभ घेता आला नाही किंवा तो आमच्यापर्यंत पोहोचू शकला नाही पुन्हा आणि आत्ता त्याला जागेवरती घर बांधायचं आहे, तर त्यांनी आम्हाला नक्कीच संपर्क करावा, आमच्या कार्यालयामध्ये यावं आणि आम्ही त्यांना पुन्हा नवीन फॉर्म भरून देतो. फक्त नवीन कागदपत्र काही लागतील ती सांगितली जातील आणि ती कागदपत्र उपलब्ध करून त्यांनी दिली तर आपण त्यांचा नवीन अर्ज भरून घेऊ आणि जर पात्र ठरले तर आपण त्यांना आवास योजनेमध्ये नक्कीच लाभ देऊ. दरम्यान कोल्हापूर महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार हजारो अर्ज प्राप्त झाले असले तरी प्रत्यक्षात घरांचं बांधकाम पूर्ण होऊन ताबा मिळालेल्यांची संख्या नगण्य आहे. त्यामुळं नाव मंजूर झालं पण घर कधी मिळणार असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. याच मुद्द्यावर कृती समितीचे अशोक पवार यांनी सरकारवर टीका करत ही निवडणूक योजना असून फसवी योजना असल्याचा आरोप केलाय. ही जी योजना आहे ही निवडणुकीची फसवी योजना आहे. एखाद्या लहान मुलाला काहीतरी सांगून तुला चॉकलेट देतो म्हणून ज्या पद्धतीनं गप्प बसवलं जातं त्या पद्धतीनं मतदानापुरतं हे जे केलेलं आहे ह्यावर लोकांचा 100% विश्वास असणार नाही. आमचे काही लोक त्यांच्या भूलथापांना बळी पडलेले आहेत. ही कधीच शक्य होणारी गोष्ट नाही आहे. कोल्हापूरचंच काय देशात होऊ शकणार नाही. काय हाय बोग्या म्हणून गेलेले आहेत कारण ते देणार नाहीत हे जगाला माहिती आहे आणि चाललं हे सगळं फसवा आहे आणि फसव्या पद्धतीनं त्यांनी लोकांना भूलथापा देऊन सत्ता हस्तगत केलेली आहे. त्याचे परिणाम हे अशाच पद्धतीनं दिसणार आहेत. आज मला सांगा 2022 पासून गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टरांची बिलं झालेली नाहीत. काय करायचं त्यांनी फास लावून घ्यायला लागलेत. आता काही जणांनी घेतलेले आहेत. त्यामुळं अशा फसवा घोषणा सांगायच्या आहेत. लाडकी बहीण योजना हाय देतात ते पैसे नाही असं नाही, परंतु तिकडं पैसे वळवल्यामुळं हे कुठलं काय मोफत घरं आणि कॉन्ट्रॅक्टरांची बिलं होतील हे शक्यच होणारी गोष्ट नाही आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2018 साली योजना जाहीर केल्यानंतर कोल्हापूर शहरात सुमारे 18,000 अर्ज आल्याचं सांगण्यात येतंय. मात्र त्या अर्जांचं नेमकं काय झालंय हे अद्याप समजलेले नाही. अलीकडे योजनेसाठी येणारे अर्ज नगण्य असल्यानं कार्यालय ओस पडलेलं दिसून येतंय. पंतप्रधान मोदींनी अनेक आश्वासनं दिली. सर्व आश्वासनं पोकळ ठरली. किमान घरासाठी दिलेलं आश्वासन तरी पूर्ण करावं अशी अपेक्षा सर्वसामान्यांकडून व्यक्त होतीये. जुनी पेन्शन योजना लागू करावी यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या बेमुदत संपाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी कोल्हापुरातलं आंदोलन अधिक तीव्र होताना दिसते. 21 एप्रिलपासून सुरू झालेल्या या संपात कोल्हापूरसह राज्यातील लाखो कर्मचारी सहभागी झाले आहेत. मागण्या मान्य न झाल्यास येत्या 1 मे पासून परीक्षा, निवडणुका, जनगणना यासह विविध शासकीय कामांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची अधिसूचना तात्काळ काढावी, जुनी पेन्शन योजना लागू करावी, चतुर्थ श्रेणी आणि वाहन चालक भरतीवरील बंदी उठवावी,
यासह प्रमुख मागण्यांसाठी सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीनं सुरू असलेला बेमुदत संप आज दुसऱ्या दिवशीही सुरू आहे. गेल्या 15 महिन्यात 7 वेळा लक्षवेधी आंदोलन करूनही मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी वेळ दिला नसल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केलाय. तसंच विधानसभेच्या पटलावर मान्य झालेल्या मागण्यांकडेही शासनानं दुर्लक्ष केल्यामुळं कर्मचारी आणि शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. 21 एप्रिलपासून सुरू झालेल्या या संपात राज्यभरातील कर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले असून कोल्हापूर जिल्ह्यातही आंदोलन तीव्र होताना दिसतंय. आज मोठ्या संख्येनं कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील महावीर उद्यानात एकत्र आले आणि त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. येत्या 1 मेपर्यंत सरकारनं निर्णय न घेतल्यास परीक्षा, निवडणुका, जनगणना यासह विविध शासकीय कामांवर बहिष्कार घालण्यात येईल असा इशारा संघटनेचे निमंत्रक अनिल लवेकर यांनी दिलाय. काल आम्ही संप सुरू केला, पण याच वेळेला शाळांच्या काही परीक्षा सुरू आहेत, सुपरविजनची कामं आहेत, जनगणनेची कामं आहेत, विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची कामं आहेत, शिक्षकांची पटपडताळणी आहे. ही कामं मी संपात राहून करतो आहे. CPR हॉस्पिटलच्या आमच्या भगिनी संपात राहून तिथं त्या रुग्णांचं कुठल्याही प्रकारचा हाल होता कामा नाही काम करतात. पण जर तुम्ही ताबडतोब ते चर्चा करून आमच्या या मागण्या मान्य नाही केल्या, आम्ही असं काय म्हणत नाही की एकाच वेळी सगळं करा, पण पेन्शनचा जो विषय आहे तो टॉपला 1 मे मागण्यावर चर्चा झाली पाहिजे. त्या संदर्भात सकारात्मक निर्णय झाला पाहिजे. नाहीतर मात्र 1 मे पासून सर्व कामावर बहिष्कार. जनगणनेची कामं आम्ही करणार नाही, निवडणुकीची आम्ही कामं करणार नाही, परीक्षा घेणार नाही, सुपरविजन करणार नाही. काय करायचं ते तुम्ही करा. हा इशारा अंतिम आहे. या आंदोलनात संघटनेचे निमंत्रक अनिल लवेकर, वसंत डावरे, संजय क्षीरसागर, तुषार पाटील, संजीवनी दळवी, नारायण पाटील, KH पाटील यांनी मनोगत व्यक्त केलं. या आंदोलनाला विविध संघटना आणि राजकीय पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दर्शवलाय. शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार, शेकापचे प्राचार्य TS पाटील, कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव रघुनाथ कांबळे, कॉम्रेड दिलीप पवार, बहुजन परिवर्तन पार्टीचे बाजीराव नाईक, राज्य परिवहन महामंडळ सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे रवी जाधव, माध्यमिक शिक्षक संघ TDFचे राजेश वरक आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे विवेकानंद गोडसे यांनी पाठिंबा दर्शवला. या आंदोलनात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, विनायक लुगडे, डॉक्टर प्रवीण कोडोलीकर, अनिल कांबळे, सुदाम पाटील, सुप्रिया पवार यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा उपनिबंधक कार्यालय आणि विविध शासकीय कार्यालयातील कर्मचारी सहभागी झाले होते. इचलकरंजीत कालपासून महापालिकेच्या वतीनं मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. शहरातील मुख्य मार्ग, बाजारपेठा तसंच फुटपाथवरील अनधिकृत अतिक्रमणे हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. शहरातील वाहतूक कोंडी कमी करणं, नागरिकांना मोकळे रस्ते उपलब्ध करून देणं आणि पादचाऱ्यांसाठी फुटपाथ मोकळे करण्याच्या उद्देशानं ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. आज या मोहिमेअंतर्गत शहरातील ASC कॉलेज परिसरातील अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली. इचलकरंजीतील कालपासून महानगरपालिकेच्या वतीनं मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. आज या मोहिमेअंतर्गत शहरातील ASC कॉलेज परिसरातील अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली. महानगरपालिकेच्या पथकानं रस्त्यालगत उभारण्यात आलेले तात्पुरते शेड, हातगाड्या, फलक, अनधिकृत बांधकाम साहित्य आणि फुटपाथ अडवून ठेवलेले साहित्य हटवलंय. या कारवाईमुळे परिसरातील रस्ता मोकळा झाला असून नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय. विशेष म्हणजे या कारवाईवेळी महापालिका आयुक्त पल्लवी पाटील या स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून संपूर्ण मोहिमेवर लक्ष ठेवून होत्या. त्यांनी अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. तसंच कामात हलगर्जीपणा करणाऱ्या आणि वेळकाढूपणा करणाऱ्या काही अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघाडणी केली. कामात कसूर खपवून घेतली जाणार नाही असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला. यावेळी आयुक्त पल्लवी पाटील यांनी अतिक्रमणधारकांनाही स्पष्ट शब्दात इशारा दिला. हटवण्यात आलेलं अतिक्रमण पुन्हा केल्यास संबंधितांवर थेट गुन्हे दाखल करण्यात येतील आणि दंडात्मक कारवाई करण्यात येईल असं त्यांनी सुनावलं. यामुळे अतिक्रमणधारकांमध्ये खळबळ उडाली आहे. महापालिकेच्या या धडक मोहिमेमुळे शहरातील अनेक प्रमुख मार्ग आता मोकळे होत असून वाहतूक सुरळीत होण्यास मदत होत आहे. पुढील काही दिवसात शहरातील इतर भागांमध्येही अशीच मोहीम सुरू राहणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
देशाच्या 2027च्या जनगणनेचा कार्यक्रम जाहीर झाला असून ही देशातील पहिलीच पूर्णपणे डिजिटल जनगणना ठरणार आहे. यामध्ये घरभेटी घेऊन जनगणना करण्यात येणार आहे. नागरिकांनी हाऊस लिस्ट ॲपवर अचूक माहिती भरून या राष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी व्हावं असं आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा जनगणना अधिकारी गजानन गुरव यांनी केलंय. 2027 मध्ये होणारी जनगणना हे 21व्या शतकातील तिसरी आणि देशातील पहिली डिजिटल जनगणना असणार आहे. यामध्ये घरभेटीद्वारे घरगणना केली जाणार आहे. यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात व्यापक नियोजन करण्यात आलंय. नागरिकांसाठी 1 ते 15 मे 2026 या कालावधीत स्वयंगणनेची विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांनी अधिकृत पोर्टलवर जाऊन स्वतःची माहिती भरायची असून माहिती भरल्यानंतर प्रत्येक कुटुंबाला स्वतंत्र ID दिला जाणार आहे. हा ID पुढील प्रक्रियेसाठी जतन करून ठेवणं आवश्यक आहे. यानंतर 16 मे ते 14 जून या कालावधीत प्रगणक घर भेटी देऊन घरगणना आणि माहिती संकलन करतील, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा जनगणना अधिकारी गजानन गुरव यांनी केलंय. कोल्हापूर जिल्ह्यातील या मोहिमेसाठी 6054 प्रगणक आणि 995 पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना आवश्यक प्रशिक्षणही देण्यात आलंय. यंदाची जनगणना पूर्णपणे डिजिटल पद्धतीनं होणार असून हाऊस लिस्ट ॲपच्या माध्यमातून घरांची सविस्तर माहिती गोळा केली जाणार आहे. जनगणना ही देशाच्या विकासाचा पाया असल्यानं सर्व नागरिकांनी अचूक आणि परिपूर्ण माहिती देत या राष्ट्रीय कर्तव्यात सहभागी व्हावं असं आवाहन गजानन गुरव यांनी केलंय. भारताची जनगणना 2027चा पहिला टप्पा महाराष्ट्रामध्ये 1 मे 2026 ते 15 जून 2026 या कालावधीमध्ये घरगणना यादीच्या स्वरूपात सुरू होणार आहे. त्यामध्ये 1 मे ते 15 मे या कालावधीत सेल्फ इन्युमरेशन म्हणजे स्वगणना आणि 16 मे ते 14 जून या कालावधीमध्ये प्रत्यक्ष घरोघरी जाऊन आमचे प्रगणक जनगणनेचं कामकाज करतील, घरगणनेचं कामकाज करतील. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूर आणि इचलकरंजी महानगरपालिका वगळून सर्व नगरपालिका आणि सर्व तालुके, सर्व ग्रामीण भाग याकरता जिल्हाधिकारी यांची प्रधान जनगणना अधिकारी म्हणून नियुक्ती झालेली आहे आणि माझी जिल्हा जनगणना अधिकारी म्हणून नियुक्ती आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 12 तालुके आणि 13 नगरपालिका असे एकूण 25 चार्ज ऑफिसर्स आहेत आणि या 25 चार्जेसमध्ये मिळून 4999 इतके हाऊस लिस्टिंग ब्लॉक्स म्हणजे घराचे 180 ते 200 घराचा एक ब्लॉक तयार केला जातो, असे 4999 ब्लॉक्स आहेत. याकरता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जवळपास 7000 अधिकारी आणि कर्मचारी कामकाज करणार आहेत. या सर्व अधिकाऱ्यांचं टप्प्याटप्प्याने प्रशिक्षणाची कार्यवाही देखील चालू आहे. घरगणना करणाऱ्या प्रत्यक्ष काम करणारे जे आमचे प्रगणक आणि सुपरवायझर आहेत त्यांचं प्रशिक्षण 27 एप्रिलपासून 8 मेपर्यंत पूर्ण होईल आणि हे सर्व लोक 16 मेपासून घरोघरी जाऊन जनगणना करतील. या सर्व प्रगणकांना नागरिकांनी सहकार्य करावं. यावेळी तहसीलदार तेजस्विनी पाटील, नायब तहसीलदार नितीन धापसे आणि जिल्हा समन्वयक तुषार पाटील उपस्थित होते. कोल्हापुरातील लक्ष्मीपुरीत राहणाऱ्या इम्तियाज अब्दुल मजीद खाटीक यांच्या घरात दिवसाढवळ्या चोरी करत चोरट्यानं 18 तोळे वजनाच्या 27 लाखांच्या दागिन्यावर डल्ला मारलाय. या घटनेची नोंद लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात झाली आहे. कोल्हापुरातील लक्ष्मीपुरीतल्या राज हॉटेलजवळ एका 3 मजली इमारतीत 2 भाऊ आणि त्यांचे कुटुंबीय एकत्र राहतात. या खाटीक कुटुंबातील हमीदा अब्दुल्ला मजीद खाटीक यांचं मंगळवारी निधन झालं. त्यामुळे सगळे नातेवाईक एकत्र आले होते. आज सकाळी घरात उत्तर कार्याची गडबड सुरू होती. कुटुंबीय आणि नातेवाईक घराच्या दारात थांबले होते. याच दरम्यान एका चोरट्यानं खाटीक यांच्या इमारतीत प्रवेश करून 3ऱ्या मजल्यावरील इम्तियाज खाटीक यांच्या खोलीला त्यानं लक्ष केलं. खोलीतील लाकडी कपाट फोडून त्यातील सुमारे 18 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि काही चांदीच्या वस्तू त्यानं लंपास केल्या. काही वेळानं इम्तियाज खाटीक यांच्या मुलगीला खोलीतलं सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचं दिसून आलं. त्याचबरोबर लाकडी कपाट फोडल्याचं आढळून आलं. तिनं हा सगळा प्रकार कुटुंबियांना सांगितला. त्यानंतर खाटीक कुटुंबाच्या वतीने चोरीच्या घटनेबाबत लक्ष्मीपुरी पोलिसांना माहिती देण्यात आली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक खंडू गायकवाड, मयुरी खरात, हवालदार वृंदा इनामदार, अश्विनी अतिग्रे, सुनील पाटील, प्रतीक शिंदे, अश्विनी अतिग्रे, संदीप पाटील यांनी घटनास्थळी येत घटनेची माहिती घेतली.
परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्यानं चोरट्याचा माग काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. या चोरीची नोंद लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास सुरू आहे. कोल्हापूर शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागाला मंगळवारी रात्री वादळी पावसानं झोडपून काढलं. ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह झालेल्या या पावसामुळे सगळीकडे पाणीच पाणी झालं होतं. वाऱ्यामुळे अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता, तर शेतातील पिकांचंही नुकसान झालंय. दरम्यान पुढील 3 दिवस कोल्हापूर जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. मंगळवारी सकाळी ढगाळ वातावरण होतं. दुपारनंतर मात्र उन्हाचा चटका जाणवू लागला. हवामान विभागानं कोल्हापूर जिल्ह्यासाठी पावसाचा अलर्ट दिला होता. त्यानुसार रात्री 10 नंतर वातावरणामध्ये बदल होत गेला. 11च्या सुमारास वादळी वारा, विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली आहे. कोल्हापूर शहर परिसर, भादोले, पेठ, वडगाव, शिरोली MIDC परिसरात जोरदार पाऊस झाला. पन्हाळा तालुक्याच्या पूर्व भागाला वादळी पावसानं झोडपून काढलं. पावसामुळे वीज पुरवठाही खंडित झाला होता. ओढे नालेही तुडुंब भरून वाहू लागलेत. सोसाट्याच्या वारामुळं आंबा पिकासह ऊस, मका पिकांचंही नुकसान झालंय. माले इथल्या कलापा हिरवे यांच्या पानपट्टीवर झाडांची फांदी पडल्यामुळे पानपट्टीचं मोठं नुकसान झालं. या पावसामुळं हवेत काही काळ गारवा निर्माण झाला होता. राधानगरी तालुक्यातील धामोड इथं जुन्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जुन्या इमारतीच्या परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याचं समोर आलंय. या ठिकाणी जनावरे बांधण्यात येत असून सार्वजनिक मालमत्तेचा वैयक्तिक वापर होत असल्याचा आरोप ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी केलाय. या प्रकरणाची चौकशी करून अतिक्रमण करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी, अन्यथा तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा उपसरपंच सागर कांबळे यांनी दिलाय. धामोड राशिवडे रस्त्यालगत भानोबा मंदिराशेजारी धामोडच्या प्राथमिक आरोग्य केंद्र जुनी इमारत आहे. नवीन प्रशस्त इमारत उभारल्यानंतर ही जुनी इमारत वापराविना पडून आहे. या रिकाम्या इमारतीचा काही स्थानिकांकडून गैरवापर होत असून या ठिकाणी चक्क गाई म्हशी बांधल्या जात आहेत. इमारतीतील खोल्यांमध्ये वैरण साठवून ठेवण्यात आली आहे. इमारतीच्या परिसरात शेण टाकण्यात आल्यानं अस्वच्छता निर्माण झाली आहे. सार्वजनिक मालमत्तेवर झालेले हे अतिक्रमण काढून तिचा योग्य वापर करण्यात यावा, अन्यथा तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा उपसरपंच सागर कांबळे आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी दिलाय. हे दामोडमधील भानोबा मंदिर शेजारी प्राथमिक आरोग्य केंद्र जुनं होतं. या जुन्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सध्या ती प्राथमिक आरोग्य केंद्र बंद असून तिथं अतिक्रमण होत आहे. हे अतिक्रमण जनावरांचा गोठा आणि साईटचा शेतकरी ते अतिक्रमण करत आहे. हे अतिक्रमण तत्काळ बंद होऊन तहसीलदारांनी याची चौकशी करावी, नंतर उपोषणाचं आंदोलन केलं जाईल. यावेळी ग्रामपंचायत सदस्य संदीप नलवडे, तुषार बोडके, माजी उपसरपंच मारुती तामकर, विलास कदम, DB पाटील, सुभाष नलवडे, विठ्ठल पाटील आदी उपस्थित होते. बोरवडे, मालवे, उंदरवाडी, तुरंबे, नाधवडे इथून शक्तीपीठ मार्ग जाणार आहे. या मार्गाचा सर्वेही झालाय. बोरवडेसह परिसरातील अनेक शेतकरी अल्पभूधारक आहेत. शेती हा त्यांच्या उदरनिर्वाहाचा एकमेव मार्ग आहे. त्यांच्या जमिनीचं अधिग्रहण झाल्यास हजारो कुटुंब आर्थिक संकटात सापडतील. त्यामुळे शक्तीपीठ मार्गाची सक्ती केल्यास जन आंदोलन उभा करण्यात येईल, असा इशारा शिवसेना शिंदे गटाचे बोरवडे पंचायत समितीचे सदस्य बालाजी फराकटे यांनी पत्रकार बैठकीत दिली आहे. राधानगरी, भुदरगड, कागल, करवीर पट्ट्यातून जाणाऱ्या प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा संताप आता तीव्र होत चाललाय. सुपीक शेती पिकाचं नुकसान आणि विस्थापनाचा धोका या पार्श्वभूमीवरती शेतकरी आक्रमक झालेत. शक्तीपीठ महामार्गामुळे बोरवडेतील सुपीक जमीन संपुष्टात येणार आहे. शिवाय आता या ठिकाणी अल्पभूधारक शेतकरी सुद्धा आहेत. स्थानिक शेतकऱ्यांनी शासनाच्या धोरणावरती नाराजी व्यक्त करत आम्हाला शक्तीपीठ मार्ग नको, आम्ही आमच्या जमिनी देणार नाही, आमच्या शेतीवरती घाला घालण्याचा प्रयत्न जर केला किंवा जबरदस्तीनं हा महामार्ग प्रकल्प राबवण्याचा प्रयत्न केल्यास पंचायत समितीचे सदस्य बालाजी फराकटे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आता शेतकऱ्यांनी दिलाय. यावेळी सुनील मगदूम, पांडुरंग खाडे, कृष्णात केसरकर, बाळासू सूर्यवंशी, रोहित फराकटे, नेताजी साठे, श्रीकांत बलगुडे, भास्कर कांबळे, लक्ष्मण मगदूम, सातापा साठे, विशाल मगदूम, राजेंद्र साठे, सातापा मगदूम, नामदेव साठे, सुरेश यादव यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्य सरकारनं डॉक्टर झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेअंतर्गत राज्यातील 308 मदरशांना प्रत्येकी 50 लाखाचं अनुदान देण्याच्या निर्णयाला स्थगिती द्यावी अशी मागणी हिंदू जनजागृती समितीनं केली आहे. इचलकरंजी प्रांताधिकारी दीपक शिंदे यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलं. राज्य सरकारनं डॉक्टर झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेअंतर्गत राज्यातील 308 मदरशांना प्रत्येकी 50 लाखांचं अनुदान देण्याच्या निर्णयाला स्थगिती द्यावी, शासनाचा निधी सर्वसमावेशक असावा, सर्व मदरशांचं सर्वेक्षण करावं, सर्व धार्मिक शिक्षण संस्थांना समान न्यायानं निधी द्यावा आणि अभ्यासक्रमावर देखरेख ठेवावी यासह अन्य मागण्या हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं करण्यात आल्या. यावेळी मागण्यांचं निवेदन इचलकरंजी प्रांताधिकारी दीपक शिंदे यांना देण्यात आलं. शासनानं या मागण्यांची गांभीर्यानं दखल घ्यावी, अन्यथा राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा समितीनं दिलाय. यावेळी संजय घाडगे, पंढरीनाथ ठाणेकर, संतोष हत्तीकर, दत्ता पाटील, कपिल सुतार, राजू हणभर, मनोहर म्हेत्रे, आनंदा मकोटे, आनंदा भोकरे, तेजस राणे, सचिन कुरुंदवाडे, अनिकेत तानुगडे आदी उपस्थित होते. शिवाजी विद्यापीठातील वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखेचे माजी अधिष्ठाता आणि ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर श्रीकृष्ण महाजन यांचं आज पहाटे निधन झालंय. डॉक्टर महाजन यांच्या निधनामुळे शिवाजी विद्यापीठाची मोठी हानी झाल्याच्या भावना प्रभारी कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे सर्व क्षेत्रातून हळहळ व्यक्त होतीये. शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखेचे माजी अधिष्ठाता, वाणिज्य आणि व्यवस्थापन अधिविभागाचे प्रमुख आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि विकास केंद्राचे संचालक असलेल्या डॉक्टर श्रीकृष्ण महाजन यांचं लेखांकन, वित्त आणि उद्योजकता या विषयांवर विशेष प्रभुत्व राहिलंय. त्यांनी निर्गुंतवणूक, उद्योजकीय वित्त आणि वित्तीय समावेशन यासारख्या विषयांवर संशोधन केलंय. त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण पुस्तकं प्रकाशित केली असून विविध परिषदात सादर केलेल्या शोधनिबंधांची संख्या 150हून अधिक आहे. अनेक समाजाभिमुख उपक्रम राबवण्यात सुद्धा त्यांचा नेहमीच पुढाकार असायचा. विद्यापीठासमवेत विविध आघाडीच्या आस्थापनांचे सामंजस्य करार घडवून आणण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. डॉक्टर महाजन यांचं आज पहाटे आकस्मिक निधन झालं. डॉक्टर महाजन यांच्या निधनामुळं शिवाजी विद्यापीठाची मोठी हानी झाल्याची भावना प्रभारी कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी यांनी व्यक्त केली. तसंच शांत, सुस्वभावी सहकारी गमावल्याचं दुःख प्रभारी कुलगुरू डॉक्टर ज्योती जाधव यांनी व्यक्त केलं. त्यांच्या अकाली निधनामुळं सर्व क्षेत्रातून हळहळ व्यक्त होतीये. गगनबावडा तालुक्यातील तिसंगी जिल्हा परिषद सदस्य सोनाली पाटील यांच्या साळवन निवड या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आलंय. यावेळी जिल्हा परिषद सदस्य संभाजी पाटणकर, सोनाली पाटील, सभापती छाया देसाई, उपसभापती राजेश पाटील, पंचायत समिती सदस्य अमर कांबळे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. तिसंगी जिल्हा परिषद मतदारसंघाच्या सदस्या ॲडव्होकेट सोनाली पाटील यांनी साळवण निवडे संपर्क कार्यालय सुरू केले. या कार्यालयाचं उद्घाटन आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी जिल्हा परिषद सदस्य संभाजी पाटणकर, सोनाली पाटील, सभापती छाया देसाई, उपसभापती राजेश पाटील, पंचायत समिती सदस्य अमर कांबळे, शुभांगी संकपाळ, गोकुळचे संचालक बयाजी शेळके, जिल्हा बँकेचे माजी संचालक यशवंत देसाई, बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक विलास पाटील, आसळज इथल्या DY पाटील कारखान्याचे व्हाईस चेअरमन BD कोटकर, संचालक मानसिंग पाटील, माजी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बजरंग पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भगवान पाटील, चंद्रकांत खानविलकर, सहदेव कांबळे, महादेव पडवळ, रामचंद्र पाटील, पांडुरंग पडवळ, अभय बोभाटे, कुंभीचे माजी संचालक सुभाष पाटील, माजी सभापती बंकट थोडगे, बाजीराव पाटील, प्रकाश देसाई, संतोष पाटील, सतीश उगवे, गोविंद उगवे, सखाराम पाटील आदी उपस्थित होते. सर्वसामान्य प्रवाशांवर एसटी महामंडळानं लादलेली 10% भाडेवाढ त्वरित रद्द करून प्रवाशांना मोठा दिलासा द्यावा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केली आहे. पक्षाच्या वतीनं कोल्हापूर विभागीय वाहतूक अधिकारी अनिल मेहतर यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलंय. एसटी महामंडळाकडून दरवर्षी प्रवासाच्या दरात हंगामी दरवाढ करण्यात येते. त्यानुसार 15 एप्रिल ते 15 जून या कालावधीसाठी 10% दरवाढ करण्यात आली आहे. या भाडेवाढीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं विरोध केलाय.
आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळं इंधनाचा तुटवडा तसंच उत्पादनाच्या आयात निर्यातीवर परिणाम झालाय. त्यामुळे सर्वसामान्यांना गॅस टंचाईसह महागाईचा सामना करावा लागतोय. असं असताना एसटी महामंडळानं प्रवाशांवर लादलेली भाडेवाढ अन्यायकारक असून ही वाढ त्वरित रद्द करावी अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं करण्यात आली आहे. कोल्हापूर विभागीय वाहतूक अधिकारी अनिल मेहतर यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलंय. यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, अजित चव्हाण, राजू सांगावकर, बाबूराव पाटील, रामराव पाटील, दीपक अंकल, अजित शेटे, शरद चव्हाण, दत्ता फराकटे आदी उपस्थित होते. नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलचे नियम तोडणाऱ्या कंत्राटदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करा अशी मागणी सुराज्य अभियानाच्या वतीनं पत्रकार बैठकीत करण्यात आली आहे. याची दखल घेतली नाही तर नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलचा अवमान केल्याच्या प्रकरणी न्यायालयात याचिका दाखल करू असा इशारा यावेळी देण्यात आलाय. महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, जळगावसह कर्नाटकच्या हुबळी, कारवार भागात केलेल्या पाहणीत वृक्षांची स्थिती अत्यंत दयनीय आढळली आहे, अशी माहिती सुराज्य अभियानाच्या वतीनं जागतिक वसुंधरा दिनाचं औचित्य साधून घेण्यात आलेल्या पत्रकार बैठकीत देण्यात आली. जिवंत झाडांभोवती कॉन्क्रीट ओतून त्यांचा श्वास कोंडण्याचं काम करण्यात येत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. कोल्हापूर शहरात राजारामपुरीतील दीपा गॅस एजन्सी ते टाकाळा चौक आणि टाकाळा चौक ते जिल्हा मध्यवर्ती बँक या ठिकाणी 35 झाडांच्या बुंध्याभोवती अशा पद्धतीनं काँक्रिटीकरण करण्यात आल्याचं संघटनेच्या वतीनं सांगण्यात आलं. यासह शिवाजी विद्यापीठाच्या समोर दोन्ही बाजूंनी जी झाडं लावली आहेत त्या ठिकाणी 1 मीटर जागा ठेवलेली नाही. या काँक्रिटीकरणामुळं भूगर्भातील जल पुनर्भरणाची प्रक्रिया खंडित झाली आहे. या माध्यमातून झाडांची मूक हत्याच सुरू आहे. वृक्षारोपण केलेले 17,000 वृक्ष बेपत्ता झालेत. त्यामुळे नियमांचं उल्लंघन करणाऱ्या कंत्राटदारांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी सुराज्य अभियानाचे समन्वयक महेंद्र आहिरे यांनी केली आहे. जर याची दखल घेतली नाही तर नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलचा अवमान केल्याप्रकरणी न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे. याचा अभ्यास आम्ही केला असता लक्षात आला की जवळजवळ महाराष्ट्रात 29,75,000पेक्षा जास्त झाडं आज धोक्याच्या स्थितीमध्ये आहे. आमचा असा प्रश्न आहे की ग्रीन लवाद म्हणजे NGTचा जो कलम 2010च्या 26व्या नियमानुसार या झाडांच्या बुंद्याला 1 मीटर अंतर आपण जागा सोडली पाहिजे ती मातीसाठी, जेणेकरून वृक्षांना श्वास घेता यावा, त्यांना पाणी मिळावं आणि त्यांचं जतन चांगल्या प्रकारे व्हावं. पण असं होताना दिसत नाही आहे. आमचा प्रश्न असा आहे की जेव्हा हे काँक्रिटीकरण केलं जातं त्यावेळेला कॉन्ट्रॅक्टरला जोपर्यंत तो ही मोकळी जागा सोडत नाही तोपर्यंत त्याला देयक देऊ नये किंवा जे कॉन्ट्रॅक्टदार हे नियम पाळत नाहीत त्यांच्यावरती 26व्या कलमानुसार NGTच्या 26व्या कलमानुसार फौजदारी गुन्हा दाखल केला जावा आणि त्यांची नावं ब्लॅकलिस्टेड केली जावीत, ही आमची प्रमुख मागणी आहे. त्याचबरोबर जे आता हे काँक्रिटीकरण झालेली झाडं आहेत तिथलं काँक्रिटीकरण काढावं आणि हे काढत असताना त्यांच्या मुळांना, झाडांच्या मुळांना कुठलाही त्रास होऊ नये याची काळजी घेतली जावी. थर्ड पार्टी ऑडिट केलं जावं. या मागच्या 3 वर्षामध्ये जी काही झाडांच्या बुंद्यांवर काँक्रीट ओतलं गेलेलं आहे त्यांचं थर्ड पार्टी ऑडिट केलं पाहिजे आणि हे सातत्याने त्यांचं निरीक्षण केलं गेलं पाहिजे. अन्यथा ह्या ज्या गोष्टी पाळल्या नाही गेल्या तर ग्रीन लवादाचा अपमान केल्याप्रकरणी आम्ही न्यायालयात अवमान याचिका दाखल करणार आहोत आणि फौजदारी गुन्हा पण आम्ही दाखल करणार आहोत. या पत्रकार बैठकीला हिंदू जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी, हिंदू विधिज्ञ परिषदेचे बाबासाहेब भोपळे, उदय भोसले, निरंजन शिंदे, विकास जाधव, योगेश केरकर, रामभाऊ मेथे, अशोक गुरव आदी उपस्थित होते. कोल्हापूरमध्ये फेरीवाल्यांवर होत असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर फेरीवाले युनियन आयटक संलग्नची मंगळवारी बैठक झाली. या बैठकीत महापालिकेच्या अतिक्रमण कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनाशी चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोल्हापूर फेरीवाली युनियन आयटक संलग्नची तातडीची बैठक मंगळवारी रात्री कर्मवीर भाऊराव पाटील चौक इथं आयोजित करण्यात आली होती. बैठकीत संघटनेचे जनरल सेक्रेटरी कॉम्रेड रघुनाथ कांबळे यांनी शहरात महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून सुरू असलेल्या कारवाईबाबत सविस्तर माहिती दिली. अधिकृत परवाने, बायोमेट्रिक कार्ड आणि सर्वे क्रमांक असलेल्या फेरीवाल्यांवरही कारवाई होत असल्याचा मुद्दा यावेळी उपस्थित करण्यात आला.
महानगरपालिकेच्या प्रभाग समित्या आणि मुख्य समितीच्या बैठका झाल्या नसतानाही अतिक्रमण विभागाकडून मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. फेरीवाला कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, तसंच शहराच्या लोकसंख्येनुसार फेरीवाल्यांना व्यवसायाची संधी द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. 2019 नंतर फेरीवाल्यांचा सर्वेक्षण झालं नसल्यानं अडचणी निर्माण झाल्यात. हा सर्वे नियमितपणे करणं आवश्यक आहे. फेरीवाल्यांमध्ये शिस्त ठेवण्यासाठी युनियन आणि महानगरपालिका यांच्यात समन्वय आवश्यक असल्याचं कांबळे यांनी सांगितलं. कॉम्रेड दिलीप पवार यांनी फेरीवाला कायद्याचा अभ्यास करून एकजुटीनं लढा देण्याचं आवाहन केलं. सुरू असलेल्या कारवाईबाबत सहाय्यक आयुक्तांची भेट घेऊन चर्चा करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. बैठकीला विकास गायकवाड, शिवाजी भोसले, अशोक कांबळे, सुनील मालप, सागर टोपले, अझीम पाटणकर, टिपू शेख, बाबू शेख, किरण कुराडे, जयसिंग चांदणे यांच्यासह फेरीवाली युनियनचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. अश्विनी भोसले हॉस्पिटॅलिटी अँड कलिनरी इन्स्टिट्यूट LLP यांच्या वतीनं जगातील विविध खाद्य संस्कृतीमधील 500हून अधिक भारताच्या पदार्थांची निर्मिती करून विश्वविक्रम प्रस्थापित करण्यात येणार आहे. या उपक्रमातून कोल्हापूरच्या खाद्य संस्कृतीचे विविध पैलू पुढे आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, असं मास्टर शेफ दिग्विजय भोसले यांनी पत्रकार बैठकीत सांगितलं. अश्विनी भोसले हॉस्पिटॅलिटी अँड कलिनरी इन्स्टिट्यूट LLP यांच्या वतीनं जगातील विविध खाद्य संस्कृतीमधील 500हून अधिक भाताच्या पदार्थांची निर्मिती करून विश्वविक्रम प्रस्थापित करण्यात येणार आहे. भात हा जगभरातील प्राचीन आणि सार्वत्रिक अन्न घटक. या भाताच्या विविध पैलूंचं दर्शन या विश्वविक्रमातून होणार आहे. यापूर्वी मास्टर शेफ दिग्विजय भोसले यांनी मिसळ तयार करून विश्वविक्रम प्रस्थापित केलाय. या अभिनव उपक्रमात 10 व्यावसायिक आणि अनुभवी शेफ्सची टीम तसंच संस्थेच्या प्रतिभावान विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे. पारंपरिक आणि आंतरराष्ट्रीय खाद्य संस्कृतीचं जतन करणं, प्रसार करणं, विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरचा अनुभव देणं, भाताच्या माध्यमातून एकता आणि सांस्कृतिक समन्वयाचा संदेश देणं हा यामागचा उद्देश आहे. सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत हा उपक्रम अश्विनी भोसले हॉस्पिटॅलिटी अँड कलिनरी इन्स्टिट्यूट LLP, सिद्धिविनायक हार्ट या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे, असं मास्टर शेफ दिग्विजय भोसले यांनी पत्रकार बैठकीत सांगितलं. महाराष्ट्रातील जखमी खेळाडूंना राज्य सरकारच्या मुख्यमंत्री सहायता निधीतून मिळणारी मदत बंद झाल्याची बाब समोर आली आहे. ही मदत पुन्हा सुरू करावी अशी मागणी लोककल्याण फाउंडेशनच्या वतीनं आमदार राजेश क्षीरसागर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. महाराष्ट्र ही कुस्ती, फुटबॉल, हॉकी, कबड्डी, जलतरण आणि नेमबाजी सारख्या विविध क्रीडा प्रकारांमध्ये देशाला गौरव मिळवून देणाऱ्या खेळाडूंची भूमी म्हणून ओळखली जाते. अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचं नाव उंचावलंय. मात्र स्पर्धा किंवा सरावादरम्यान जखमी झालेल्या अनेक खेळाडूंना वैद्यकीय उपचारासाठी आवश्यक आर्थिक मदत मिळत नाही. विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील खेळाडूंना याचा मोठा फटका बसत असून वेळेत उपचार न मिळाल्यानं त्यांच्या क्रीडा कारकिर्दीवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा जखमी खेळाडूंसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून तातडीनं आर्थिक मदत पुन्हा सुरू करावी अशी मागणी लोककल्याण फाउंडेशननं केली आहे. आमदार राजेश क्षीरसागर यांना या मागणीचं निवेदन सादर करण्यात आलं. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष सुहास साळोखे, शैलेश साळोखे, तुकाराम साळोखे, जगन्नाथ सूर्यवंशी, रमेश पोवार, राजाभाऊ मालेकर आदी उपस्थित होते. गगनबावडा तालुक्यातील 63 खेड्यांची मालकीण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या असंडोलीतील रासाई देवीच्या यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे. यावेळी भक्तांनी देवीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. गगनबावडा तालुक्यातील 63 खेड्यांची मालकीण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या असंडोलीतील रासाई देवीच्या यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे. यात्रेनिमित्त मंदिराच्या प्रांगणामध्ये पहाटे महाकाकड आरती संपन्न झाली. या आरतीस गगनबावडा, पन्हाळा, राधानगरी, करवीर, शाहूवाडी या तालुक्यासह कोकणातील 1600 महिला वारकरी आणि 1000हून अधिक पुरुषांची उपस्थिती होती. यात्रेनिमित्त रासाई देवीला अभिषेक घालण्यात आला. सायंकाळी परंपरेनुसार बैलगाडी सजवून रासाई देवीची मिरवणूक काढण्यात आली. यात्रेनिमित्त रासाई देवी मंदिरावरती आकर्षक विद्युत रोषणाई केली होती. यावेळी भक्तांनी देवीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. आता टाकूयात एक नजर महत्त्वाच्या घडामोडींवर संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार आ
ख ख खमंग. ग ग हा. अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. अमेरिका इराण संघर्षात भारत मध्यस्थी करणार, राजनाथ सिंहांचं मोठे संकेत. भारताकडे येणारं जहाज होर्मुझच्या सामुद्रधुनीत जप्त, IRGCची कारवाई, जहाज इराणकडे घेऊन गेले. DNA टेस्टमध्ये पितृत्व सिद्ध न झाल्यास पोटगीचे आदेश दिले जाऊ शकत नाहीत, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल. अमरावती लैंगिक शोषण प्रकरण, मुख्य आरोपी आयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड. राजस्थानमध्ये भीषण अपघात, स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक, 10 विद्यार्थी जखमी. पतीच्या कृत्यांशी माझा संबंध नाही, अशोक खराटची पत्नी कल्पना खराटचा न्यायालयात दावा. शिखर बँक आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाला पूर्णविराम, रोहित पवार दोषमुक्त, विशेष न्यायालयाचा निर्णय. व्यसनी मुलाचा खून करून मिरवणुकीत पडून दगावल्याचा बनाव करणाऱ्या बापाला राजारामपुरी पोलिसांनी अटक केली. गफूर पठाण असं संशयित आरोपीचं नाव असून त्याला न्यायालयात हजर केलं असता 3 दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली. कोल्हापुरातील विक्रमनगरात चिकन विक्री करणारा गफूर पठाण हा पत्नी आणि 2 मुलांसह राहत होता. यातील 21 वर्षीय जुनेद पठाण हा मुलगा दारूच्या नशेत घरी येऊन सर्वांना त्रास द्यायचा. सोमवारी रात्री तो शिवजयंतीच्या मिरवणुकीत दारू पिऊन नाचत असल्याची माहिती वडील गफूर यांना मिळाली. त्यांनी मुलाला मिरवणुकीतून ओढत घरी आणलं. यावेळी दोघात वाद झाल्यानं मुलानं बापावर हात उगारला. या रागातून बापानं स्वयंपाकघरातील भाजी कापण्याच्या चाकूनं मुलगा जुनेद याला भोकसलं. त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. CPRमध्ये उपचारासाठी आणल्यानंतर मिरवणुकीत नाचताना ट्रॉलीचा पत्रा लागून मुलगा जखमी झाल्याचा जबाब गफूर पठाण यांनी राजारामपुरी पोलिसांना दिला होता. उपचारादरम्यान जुनेद पठाण याचा मृत्यू झाला. मात्र जुनेद याला झालेल्या खोल जखमेमुळे पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी वडील गफूर पठाण याच्याकडे कसून चौकशी केली असता आपणच मुलाला भोकसल्याची कबुली दिली. वडिलांनीच मुलाचा खून केल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. आज गफूर पठाण याला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस असल्याचा बनाव करून एकाला मारहाण करत 5,000 रुपये घेतल्याचा प्रकार कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी बाजारपेठेत घडला होता. या प्रकरणी दोघांवर लक्ष्मीपुरी पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. यापैकी सूरज पाटील या संशयिताला अटक करत 4 चाकी आणि लुटीतील 1,000 रुपये जप्त करण्यात आलेत. त्याच्या दुसऱ्या साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत. शिंगणापुरातील सेंट्रिंग कामगार योगेश तानाजी कांबळे हे 20 एप्रिल रोजी रात्री 10:15 ते 12:30च्या दरम्यान कोल्हापुरातून चालत निघाले होते. लक्ष्मीपुरी बाजारपेठ इथल्या घोडके देशी दारू दुकानाच्या बाजूने जाताना त्यांना दोघा अज्ञातांनी अडवलं. आम्ही पोलीस असल्याचं सांगत रात्रीचं का फिरतोस अशी विचारणा केली. पोलीस अधीक्षक कार्यालयात नेण्याच्या बहाण्यानं त्यांना जबरदस्तीनं मोटारीत बसवण्यात आलं. यावेळी कारवाईचा धाक दाखवून कांबळे यांच्याकडून 5,000 रुपये काढून घेतले. यावेळी त्यांनी कांबळे यांना मारहाणही केली. याबाबत कांबळे यांनी 21 एप्रिल रोजी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस उपनिरीक्षक खंडू गायकवाड आणि कर्मचाऱ्यांनी या प्रकरणी तपास करून करवीर तालुक्यातील म्हालसवडे इथल्या सूरज पाटीलला आज अटक केली. त्यानं सहकार्याच्या मदतीनं 5,000 लुटल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली 4 चाकी आणि लुटीतील 5,000 रुपयांपैकी 1,000 रुपये जप्त केलेत. पोलिसांकडून त्याच्या सहकार्याचा शोध सुरू आहे. कोल्हापूर शहरातील नागाळा पार्क इथल्या 55 वर्षीय रवींद्र गुंडोपंत शिंदे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेची शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. कोल्हापूर शहरातील नागाळा पार्क इथं राहणारे 55 वर्षीय रवींद्र गुंडोपंत शिंदे यांचा लॉन्ड्रीचा व्यवसाय होता. आज सकाळी 8:30च्या सुमारास त्यांच्याकडे असणाऱ्या कामगाराला शिंदे यांनी गळफास घेतल्याचं निदर्शनाला आलं. शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. यावेळी बघ्यांनी गर्दी केली होती. शिंदे यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याचं बोललं जातंय. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुली असा परिवार आहे. शाहूपुरी पोलीस अधिक तपास करत आहेत. राधानगरी तालुक्यातील चांदेकरवाडी इथले शेतकरी लहू रामचंद्र खोत यांचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झालाय. आज सकाळी 7:30च्या सुमारास ही घटना घडली असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होतीये.
राधानगरी तालुक्यातील चांदेकरवाडी इथले लहू रामचंद्र खोत हे शेती मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. आज सकाळी जनावरांना पाणी आणण्यासाठी ते संतोष खोत यांच्या विहिरीवर गेले होते. पाणी काढताना पाय घसरून ते विहिरीत पडले. त्यांना पोहता येत नसल्यानं ते पाण्यात बुडाले. यावेळी त्यांनी आरडाओरडा केली. बाजूला असणाऱ्या दत्तात्रय खोत यांच्या ही बाब निदर्शनास येताच त्यांनी आरडाओरड करून आजूबाजूच्या नागरिकांनी मदतीसाठी बोलावलं. यावेळी महादेव शिंदे यांनी विहिरीत उडी मारून खोत यांना बाहेर काढलं. त्यांना तातडीनं ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले आणि वडील असा परिवार आहे. खोत यांच्या अपघाती निधनामुळं त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. या घटनेची राधानगरी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल कृष्णात खामकर पुढील तपास करतायत. राधानगरी तालुक्यातील 560 बांधकाम कामगारांना महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीनं कौशल्य प्रशिक्षण देण्यात आलंय. या प्रशिक्षणाला तालुक्यातील बांधकाम कामगारांनी प्रतिसाद देत कौशल्य आत्मसात केली आहेत. राधानगरी तालुक्यात महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून 560 बांधकाम कामगारांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात आलंय. या प्रशिक्षणामध्ये कामगारांना कौशल्यपूर्व प्रशिक्षणाची ओळख करून देत कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलंय. मार्गदर्शक निर्देशक पृथ्वीराज भोपळे आणि जिल्हा प्रतिनिधी शाहबाज पठाण यांनी कामगारांना आधुनिक कौशल्यांचं महत्त्व पटवून दिलं. बांधकाम क्षेत्रात काम करताना सुरक्षिततेच्या उपाययोजनांवर विशेष भर देण्यात आलाय. या उपक्रमामुळे कामगारांमध्ये कौशल्य विकासासोबतच सुरक्षिततेबाबत जागरूकता वाढण्यास मदत होणार असल्याचं जिल्हा प्रतिनिधी शाहबाज पठाण यांनी सांगितलं. या प्रशिक्षणामध्ये आपण बांधकाम कामगारांना बांधकामाच्या ठिकाणी काम करत असताना त्यांची स्वतःची सेफ्टी म्हणजे सुरक्षा कशी बाळगायची त्याच्यासाठी आपण प्रशिक्षण दिलं. मग त्याच्यामध्ये आपण जे त्यांना आपण सेफ्टी किट वाटप केलं ज्याच्यामध्ये सेफ्टी हेल्मेट, सेफ्टी हँड ग्लोव्ह, सेफ्टी मास्क, सेफ्टी जॅकेट, सेफ्टी बेल्ट किंवा सेफ्टी बूट असे जे काही उपकरण आपण त्यांना दिलेले आहेत तर त्याचा योग्यरित्यानं वापर कसा करायचा हे आपण त्यांना या प्रशिक्षणामधून शिकवलं. त्याचबरोबर कसं आहे की बांधकामाच्या ठिकाणी जे आपण अवजारे किंवा जे हत्यारे वापरतो त्यांचाही योग्य वापर कसा करावा, बांधकाम योग्य पद्धतीनं कसं करावं याचं त्यांना प्रशिक्षण आपण याच्यामध्ये दिलेलं आहे. या कार्यक्रमावेळी C2 संलग्न लालबावटा बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप सुतार यांच्यासह भरत सुतार, अजित मुल्लाणी, दशरथ कांबळे, हिंदूराव कदम, धनाजी सुतार, संतोष कांबळे, मधुकर सुतार, राजेंद्र तिबिले, योगेश कांबळे, रामचंद्र नलवडे, डाटा ऑपरेटर पूनम पसारे आणि पूजा कवडे उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या वतीनं आयोजित केलेल्या मिलेट आणि फळ महोत्सवाला आजपासून कोल्हापुरात सुरुवात झाली. राजारामपुरीतील भारत हाऊसिंग सोसायटीच्या सभागृहात 26 एप्रिलपर्यंत हा महोत्सव चालणार आहे. या महोत्सवात राज्यातील मिलेटचे उत्पादन घेणारे तसंच आंबा, डाळिंब, स्ट्रॉबेरी, अंजीर, पेरू अशा विविध प्रकारचे फळ उत्पादक शेतकरी सहभागी झालेत. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या वतीनं कोल्हापुरातील राजारामपुरीमधील भारत हाऊसिंग सोसायटीच्या सभागृहात मिलेट आणि फळ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. उत्पादक ते ग्राहक थेट विक्री योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेली मिलेट्स तसंच विविध फळांची विक्री होण्यासाठी या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. आज विभागीय कृषी सहसंचालक बसवराज मास्तोळी यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं. या महोत्सवात राज्यातील मिलेटचे उत्पादन घेणारे तसंच आंबा, डाळिंब, स्ट्रॉबेरी, अंजीर, पेरू अशा विविध प्रकारचे फळ उत्पादक शेतकरी सहभागी झालेत. तसंच या महोत्सवातून विविध प्रकारची तृणधान्य आणि फळांची खरेदी करता येणार आहे. 26 एप्रिलपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवाला करवीरवासियांनी भेट देऊन मिलेट उत्पादनं आणि फळांची खरेदी करून शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावं असं आवाहन कृषी पणन मंडळाचे उपसर व्यवस्थापक डॉक्टर सुभाष घुले यांनी केलंय. मिलेटचे वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. जवळजवळ 11 जिल्ह्यातून मिलेट उत्पादक शेतकरी आहेत, फळ उत्पादक शेतकरी आहेत, ते या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. जवळजवळ 45 स्टॉल्स या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत. त्याचप्रमाणे या महोत्सवाचं महत्त्वाचा खास आकर्षण असं म्हणता येईल की आपल्याला जवळजवळ 32 प्रकारचे आंबे या महोत्सवामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे मिलेटचे 10 प्रकार जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात.
या महोत्सवात मानवी आरोग्याच्या दृष्टीनं मिलेटचं महत्त्व याबाबत डॉक्टर संदीप पाटील, अहिल्या वाघमोडे, योगेश बन आणि प्रतिभा थोंबरे आदी आहारतज्ज्ञ माहिती देणार आहेत. तसंच मिलेट्सपासून बनवण्यात येणाऱ्या पाककृती स्पर्धेचंही आयोजन करण्यात आलंय. रविवारी 26 एप्रिल रोजी छत्तीसगड जिल्ह्यातील रायपूर इथले मिलेट आहारतज्ज्ञ कृष्ण मोहन हे मिलेटचे विविध पदार्थ तयार करण्याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. उद्घाटन प्रसंगी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर हसरत जस्मीन, कोल्हापूर कृषी उत्पन्न मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, सरव्यवस्थापक विनायक कोकरे, विभागीय सहनिबंधक महेश कदम, जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे, जिल्हा कृषी अधिकारी जालिंदर पांगरे आदी उपस्थित होते. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. 2022 पर्यंत देशातील सर्वांना घरं देण्याचं पंतप्रधान मोदींचं आश्वासन ठरलं मृगजळ. पंतप्रधान आवास योजनेचा उडाला बोजवारा. कोल्हापूर शहरात योजनेचं काम संथ गतीनं. बोरवडेतील शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध. प्रसंगी आंदोलन उभा करू. शिवसेना शिंदे गटाचे पंचायत समिती सदस्य बालाजी फराकटे यांचा इशारा. इचलकरंजीतील अतिक्रमणांविरोधात महापालिकेची कारवाई सुरूच. दुसऱ्या दिवशी ASC कॉलेज परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई. कोल्हापुरातील लक्ष्मीपुरीत दिवसा ढवळ्या चोरी. 18 तोळे वजनाच्या 27 लाखांच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला. आणि सरकारी निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाच्या दुसऱ्या दिवशी कोल्हापुरातलं आंदोलन अधिक तीव्र. मागण्या मान्य न झाल्यास 1 मे पासून निवडणुका, जनगणना यासह विविध शासकीय कामांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा. आणि याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.